नमस्कार शेतकरी मित्रांनो, फळपीक विमा 2024 फळपीक विमा मूग बहार 2024 निधी वितरित करण्याबाबत शासनाचा जो जी-आर आहे तो आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। राज्य शासनाच्या माध्यमातून तिसऱ्या अर्थात शेवटच्या हप्त्याचा पीक विमा कंपन्यांना वितरित केला जाणार। या अनुषंगाने शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। पीक विमासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 8,060 कोटी रुपये राज्य शासन, केंद्र शासन आणि शेतकरी हप्ता असे मिळून निधी वितरित करण्यात येणार आहे। इथे जी-आर बघा। पूर्णरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मूग बहार सन 2024 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता रक्कम 10,92,51,989 रुपये इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन 2024-25 सन 2025-26 या 2 वर्षांमध्ये मूग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून भारतीय कृषी विमा कंपन्या, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल शॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपन्या विमा देतात। भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि आयुक्तालयाने केलेली शिफारस यांचा विचार करता मूग बहार सन 2024 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता आणि विमा कंपन्या यांनी विमा मंजूर केलेला निधी बघा। विमा कंपन्यांचे नाव आणि विमा कंपन्यांनी मंजूर केलेला एकूण निधी वितरित करण्यात येणारी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम इथे बघा 10,92,51,989 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। प्रकारे हा फळपीक विमा निधी वितरित करण्याचा एक महत्त्वपूर्ण जी-आर होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।